सांगली जिल्ह्यातील 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्याचा वापर सायबर फसवणुकीकरिता होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी जैब जावेद शेख वय 22 व मीरा हाऊसिंग सोसायटी ओंकार अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 6 टिंबर एरिया सांगली यास जेरबंद केले आहे। त्याच्याकडून विविध ग्राहकांचे 34 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड तसेच 6 मोबाईल आणि 4 चाकी असा 11,05,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे। म्युल अकाउंट हा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे। यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीकरिता भाड्याने घेतात। याकरिता प्रत्येक महिन्याला त्यांना ठराविक रक्कम देण्यात येते। भाड्याने घेतलेल्या बँक खात्यामार्फत सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून विविध खात्यात पाठवतात, तसेच रोख स्वरूपात काढतात किंवा खात्यातील पैशाचा क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करतात। जिल्ह्यात या प्रकारची काही बँक खाती भाड्याने दिली आहेत। याबाबत सायबर पोलीस ठाण्याकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती। त्यामध्ये संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदाराच्या मदतीने सांगली तसेच इतर विविध ठिकाणी असणाऱ्या बँकांमध्ये काही ग्राहकांची बँक खात्याच्या माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आले। संशयावरून पोलिसांनी संशयित शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्याच्याकडे 37 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड आढळून आले। या बँक खात्याचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यानुसार त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस अंमलदार करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, विवेक साळुंके, अजय पाटील, अजय बेंद्रे, दीपाली नेटके, शांतव्वा कोळी आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला।